हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मी नीतावय 28 वर्ष, लग्नाला 3 वर्ष झाली, पण माझ्या आयुष्यात खरंच कुठेतरी हरवल असं वाटतं. राजेश माझा नवरा बँकेत मॅनेजर आहे. सकाळी 8 वाजता ऑफिसला निघून जातो आणि रात्री ते 11 वाजता घरी येतो. बोलायला फक्त काम, प्रमोशन, EMI आणि भविष्य. माझ्याशी प्रेमाने बोलणं, माझ्या मनात काय चाललंय. नुकतंच आम्ही औरंगाबादमध्ये नवीन 2 BHK फ्लॅट घेतला. घर चांगलं आहे, स्वच्छ, उजळ, मोठ्या खिडक्या, पण भिंतींचा तो जुना पांढरा रंग मला खूप कंटाळवाणा वाटत होता. म्हणून मी एका पेंटरला बोलावलं. त्याचं नाव राहुल. सकाळी 3 वाजता दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. समोर एक तरुण उभा होता. उंची साधारण 5 फूट 3 इंच, बारीक पण मजबूत शरीर, समान घडलेलं, पांढरी टी शर्ट आणि निळी जीन्स घातली होती, ज्या तिथे पॅटचे हलके डाग होते चेहऱ्यावर, 3-4 दिवसांची. डोळे खंबीर पण आत काही मौपणा होता. केस थोडे अस्ताव्यस्त, पण तेही त्याला आकर्षक बनवत होते. नमस्कार मॅडम, मी राहुल, तुम्ही नीतात आहेस ना? कलरिंगच काम आहे म्हणून. हो, आत या. मी हलकेच हसत म्हणाले. तू आत आला घर बघताना. त्याचे डोळे फिरले. खूप छान फ्लॅट आहे मॅडम, प्रकाश चांगला येतो, रंग चांगले दिसतील. मी त्याला सर्व खोल्या दाखवल्या. त्याच्या मागे चालताना आम्हाला त्याच्या शरीरातून येणारा हलका घाम आणि पेंटचा वास जाणवला. तो आवाजात बोलत होता, खोल, शांत, आत्मविश्वासाने. आम्ही भिंतीवर कोणता कलर द्यायचा याबद्दल बोलत होतो. मी एक हलका बेज शेड आणि दुसरा सॉफ्ट ग्रे दाखवला. हा बेज कलर खूप सुंदर दिसेल. तो म्हणाला, तुमच्या या दिवाणाच्या भित्तीवर हा कलर लावला की खुली उजळून जाईल. तुम्हाला कसं वाटतं? हो, मलाही तो आवडतो, पण पूर्ण घर करायचे. ठीक आहे, 2-3 दिवस लागतील. मी एकटाच काम करणार. एकटाच. मी विचारलं, हो, एकट काम करायला मला आवडतं. त्याला चहा भरून दिला. तो बाल्कनीत उभा राहून चहा पित होता. मी त्याच्याजवळ उभी राहिले. त्याचे मजबूत हात कप धरून होते, बोट लांब, कामान जाडसर. मी मनात विचार करत होते, हा माणूस किती वेगळा दिसतो घालतो. हा मात्र खरा कष्टाळू. मॅडम, तुम्ही एकट्या राहता का दिवसभर? त्यांनी अचानक विचारलं. हो, नवरा ऑफिसला जातो, सकाळी निघून रात्री उशिरा येतो. मी हलक्या आवाजात म्हणाले. तो काही बोलला नाही, फक्त हलकेच मान डोलावली. त्याच्या डोळ्यात एक क्षण सिंतपी दिसली. पहिला दिवस सुरू झाला. राहुल कामाला लागला. तोच भिंती साफ करत होता, प्रायमर लावत होता. मी सरपालात काम करत होते, पण माझं लक्ष वारंवार त्याच्याकडे जात होतं. त्याचे हलणारे स्नायू घामाने भिजलेल्या टी शर्ट शरीराला चिटकली आणि तो जेव्हा हात वर करून वरचा भाग काम करत होता तेव्हा त्याच्या कमरेचा आकार. मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. मी एवढं लक्ष का देते? दुपारी मी त्याच्यासाठी जेवण तयार केलं. 2 रोट्या, डाळ, भेंडीची भाजी आणि ताक. त्याला बोलवलं. तो जमिनीवरच बसला. इथे ठेवल्यावर बसू नका, मी म्हणाले. नको मॅडम, असंच चालेल. मी त्याच्या समोर बसले. आम्ही बोलत होतो. तो सांगत होता की तो मुलसा आते औरंगाबादच्या 4 वर्षे झाली. बायकोने 2 वर्षापूर्वी सोडून दिलं. मुलगा नाही, एकटा राहतो. तुम्हाला एकट वाटत नाही? मी विचारलं. वाटतं. मी माझ्या आयुष्याबद्दल थोडं बोलले. राजेश किती व्यस्त असतो, मला किती एकट वाटतं. नवीन घर घेतल्यानंतरही आनंद वाटत नाहीये. तो ऐकत होता, खरोखर लक्ष देऊन ऐकत होता. राजेश कधीच एवढं ऐकत नाही. जेवण झाल्यावर तो पुन्हा कामाला लागला. मी त्याला पाणी देत होते, अधूनमधून बोलत होते. संध्याकाळी 5 वाजता तो निघाला. उद्या सकाळी 9 वाजता येतो. मॅडम, ठीक आहे, काळजी घ्या. दार बंद करताना मी भिंतीकडे पाहिलं जिथे त्याचा हात फिरला होता. त्या जागेकडे मला अचानक त्याचा स्पर्श जाणवला. जणू मी स्वतःलाच विचारलं, नीता, हे काय होतंय? तू लग्न झालेले आहेस, फक्त पेंटर आहे तो. पण मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याचे डोळे, त्याची हसण्याची पद्धत, त्याचा खोल आवाज, हे सगळं मला वारंवार आठवत होतं. मी राजेशची वाट बघत बसले, पण आज माझ्या मनात राजेश नव्हता. रात्री राजेश आला तेव्हा मी नेहमीप्रमाणे हसले. जेवण वाढलं, पण मनात मात्र राहुलच चित्र होतं. त्याने फक्त 1 दिवस काम केलं होतं, पण माझ्या एकटेपणाला स्पर्श केला होता. मी विचार करत होते, उद्या तो पुन्हा येणार आहे आणि मला ते का कुतूहल वाटतं. दुसरा दिवस सकाळी वाजता दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. राहुल आज थोडा वेगळा दिसत होता. केश नीट विंचरलेले, टी शर्ट स्वच्छ. त्याने मला पाहताच हलके हसले. नमस्कार नीताताई,
आज किती दिवस काम करायचे? या नाथ चहा घ्या प्रथम, मी म्हणाले. तो आत आला. आज त्याने काम सुरू केलं. मी त्याला मदत करायला गेले. एका उंच भिंतीवर रंग करताना त्याला रोलर पोहोचत नव्हता. मी खुर्ची आणली. राहुल, हे धरा. मी खुर्ची पकडून उभे राहिले. तो खुर्चीवर चढला. त्याचे पाय माझ्या जवळून गेले. त्याचा एक हात माझ्या खांद्यावर जवळून गेले. त्या स्पर्शाने अंगावर काटा आला. तोल सांभाळण्यासाठी त्या स्पर्शाने माझ्या अंगावर हात काढून घेतला. सॉरी ताई, तो लाजऱ्यासारखाच हात काढून घेतला. सॉरी ताईकेच हसले. तो काम करत असताना मी अधूनमधून त्याच्याकडे बघत होते. घामाने त्याची टी शर्ट पुन्हा शरीराला चिटकली होती. त्याचे स्नायू हालत होते. मला स्वतःला समजत नव्हतं मी एवढं का बघते. मी लग्न झालेले भाई, पण राजेश कधी असा घाम गाळून मेहनत करताना दिसला नव्हता. दुपारी मी जेवण तयार केलं. आज मी विशेष करून केलं होतं. चिकन करी रोटी सलाद. त्याला बोलावला. बसाना. टेबलावर आज मी आग्रह केला. तो थोडा संकोच करत बसला. आम्ही एकमेकांसमोर बसलो. खाण्याबरोबरच बोलणं सुरू झालं. राहुल, तुमची बायको का गेली? मी हळूच विचारलं. तो क्षणभर शांत राहिला. मग म्हणाला, ती शहरात राहायला हवी होती. मी कष्ट करणारा पेंटर, तिला माझी मेहनत पुरली नाही. 2 वर्ष झाले. एकदा फोन आला होता, मग कधीच नाही. त्याच्या आवारात दुःख होतं. मी त्याच्या हातावर हात ठेवला. फक्त सहानुभूती म्हणून. मला वाईट वाटत होतं. तुम्ही एकटे राहता, काम करतो, रात्री थकून झोपतो. पण कधी काही रात्री जाग येते, मग विचार येतो. माझ्या आयुष्यात खरं प्रेम तर येणार तरी कधी? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे थेट माझ्या डोळ्यात. मी नजर काढू शकले नाही. त्या क्षणी माझ्या मनात एक हलकी लहर उठली. मी राजाशी बोलताना कधीही एवढं खोल संवाद केला नव्हता. जेवण झाल्यावर तो म्हणाला, नीताताई, तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा नवरा भाग्यवान आहे. मी हसले. पण मनात विचाराला, भाग्यवान तो तर मला वेळच देत नाही. दुपारच्या वेळी पाऊस पडला. राहुल ओलावून काम करत होता. मी टॉवेल आणून दिलं. अंग पुसा, नाही तर सर्दी होईल. तो टॉवेल घेताना आमचे हात पुन्हा स्पर्शले. यावेळी तो हात काढला नाही. काही सेकंद आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. माझे हृदय जोरात धडधडत होते. त्याचे